सावनेर तालुक्यातील बडेगाव जवळ असलेले खरडुका वन जमिनीवरील अवैध सीताफळींची झाडे कापण्यात आली आहेत, तसेच काही आंब्याचे झाडे देखील कापली आहेत। स्थानिक नागरिकांनी ही तक्रार आमदार आशिष देशमुख यांच्याकडे केली। यावेळी त्यांनी सभेत मोबाईलद्वारे खापा रेंजर यांच्याशी संपर्क साधून रेंजरला फटकारले। त्यानंतर सावनेरचे आमदार यांनी डीएफओ शुक्ला नागपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही झाडे कापण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे तात्काळ चौकशी करून शासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। 4 दिवसात कारवाई न झाल्यास सर्व नागरिक एकत्रित येऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे। हिरालाल विश्वनाथ नारनवरे हे झाड कापले तर किती दिवसापासून झाड कापले का? हे कापून राहिले कमसे 15-20 दिवस झाले। याच्यामध्ये कोणते कोणते झाड कापले का? इथं कापले निंबाचे, सीताफळाचे आणि इतर अजून झाडं कापले। हे कापणं उचित आहे का काकाजी, मला उचित सांगा। नाही, कापणं उचित नाही। हे मग कापले, मग जेव्हा मग बंद करायसाठी कोण कोण आलं होतं याच्यामध्ये? इथे एक ऑफिसर आला होता बंद करायला, वन विभागाचा। वन विभागाचा। हा हा, मग ते बंद करून दिलं ना? यांना बंद केलं। मग तुमचं का म्हणणं आहे झाड कापले त्यावर काम झाडं कापायला पाहिजे नव्हतं असं माझं म्हणणं आहे। फळबाग तरी कापायला नाही पाहिजे, इतर झाडं कापायला नाही पाहिजे। जर झाडं कापले तर आमच्या याच्यामध्ये जनावरं येतील ना, जसं बंदरा आहे, जे आता इथं बंदर या झाडावर राहतो ते गावात येतील ना। मग शासनाकडून काय मागणी आहे तुमची? शासनाकडून उचित कारवाई व्हायला पाहिजे। याच्या कापणारावर ठेकेदार आहे की कोणता कापणार आहे, तर उचित कारवाई करायला पाहिजे त्याने। त्यापुढे झाडं तुटले, कापले आहे, कसं वाईट? चांगलं झालं का वाईट झालं? झाडं ते फळाचे झाडं गेले, कसं वाटतं तुम्हाला? तेच तर ते फळाचं झाड असं उस्कर झाड समजून हो, त्याच्यावर थोडंसं खरं वाटत राहिलं। अच्छा। काय नाव बाबूजी आपलं? माझं नाव कैलास शेषराव सायरे। कोणतं गाव आहे? मुक्काम खरडुका गाव। तहसील का पडते? सावनेर, जिल्हा नागपूर। तर का समस्या आली आहे? समस्या हे बनाचा जो बन होता आमच्या गावाला, ग्रामपंचायतला, कायचं? सीताफळाचं। हा, हे जो बन निलाव करे ग्रामपंचायत वाले, हा, आपल्या ग्रामपंचायतला हे होतं, म्हणजे फळ म्हणून झाडं होते, ते झाडं तोडण्यात आले। ते किती झाडं लिलाव होत होते आणि किती पैसा भेटतो ग्रामपंचायत प्रत्येक वर्षी? ग्रामपंचायतला निलाव जर केला ग्रामपंचायत वाल्यानं, म्हणजे सरपंचांना गी, सचिवनं गी, तर 1 ते 1.5 लाखावरी, 1.25 लाखावरी जाय। प्रतिनिधी मंगेश उराणे, NTV न्यूज मराठी, नागपूर।